हाय फ्रेंड्स, आज आपण पालक ढोकळा जो झटपट होणारा पौष्टिक असा नाश्ता पाहणार आहोत। न भिजवायची झंझट, न बारीक करायची झंझट, न रात्रभर ठेवायची गरज। त्यासाठी आपण 2 वाट्या बारीक रवा घेतला आहे। तुमच्याकडे जर बारीक रवा अवेलेबल नसेल तर तुम्ही मोठा रवा मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल। खूप सुंदर आणि पटकन होणारी रेसिपी आहे, करून बघा। त्यानंतर आपण दही घेतलं आहे 1 वाटी आणि 1 वाटी आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत। पाणी तुम्हाला जसं वाटेल घट्ट किंवा पातळ त्या प्रमाणात तुम्ही मिक्स करू शकता। त्यानंतर आपण छान असं ते मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे त्यामध्ये ज्या गुठळ्या आहेत त्या मोडून घेणार आहोत। खूप सुंदर, करायला एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। मुलांना तर खूप आवडेल, पौष्टिक अशी आहे, कारण पालकमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि आयरनचं प्रमाण आहे। त्यामुळे तुम्ही छान अशी रेसिपी करून त्यांना घालू शकता। तुम्ही अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चला मग पटापट माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे पुढच्या नोटिफिकेशनची तुम्हाला लगेच रेसिपी पाहायला मिळेल नोटिफिकेशनमध्ये। झटपट असं होणारा, त्यानंतर आपण ते छान असं मुरायला ठेवणार आहोत। त्यानंतर आपण चटणी बनवणार आहोत। ती चटणी आपण जी हिरवी लेअर बनवली होती त्यासाठी वापरणार आहोत। त्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत 2-3, पुदिन्याची पानं टाकली आहेत, त्यानंतर शेंगदाणे 1 वाटी टाकले आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहोत। त्याने छान असा हिरवा कलर येणार आहे आणि चव पण खूप सुंदर लागणार आहे। चवीप्रमाणे मीठ आणि साखर थोडीशी आपण टाकणार आहोत, ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल। आणि अर्धा चमचा जिरे टाकले आहेत। त्यामध्ये आपण 2 चमचे दही टाकलं आहे। छान असं आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। बघा, अशा प्रकारे आपण फिरवून घेतले आणि त्यामध्ये आपण आता पुन्हा पालक धुवून छान असा चिरून टाकणार आहोत। जी लेअर आहे मधली ती खालच्या ढोकळ्याच्या लेअरमध्ये मिक्स होऊ नये म्हणून आपण थोडंसं जे रव्याचं बॅटर बनवलं होतं ते मिक्सरला फिरवून घेतलं आहे। बघा, अशा प्रकारे त्याची पातळशी बनवून घेतली आहे। त्यामध्ये आपण पालक आहे तो छान असा चिरून घेणार आहोत। रेसिपी शेवटपर्यंत पाहायची आहे, म्हणजे तुम्हाला कळेल ती कशी करायची आहे। खूप सुंदर पौष्टिक अशी रेसिपी। हे बघा, आपण पालक फिरवून घेतला आहे, छान असा त्याला ओरिजिनल हिरवा कलर आला आहे। त्यानंतर आपण जे बॅटर आहे हे बघा अशा प्रमाणे आपण करून घेतले। नंतर मी थोडंसं पाणी टाकले घट्टसर होतं म्हणून, आणि चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतलं आहे। छान असं हलवून घ्यायचं आहे। त्यामधलं जी 2 चमचे आपण तेल टाकत आहोत, म्हणजे छान असा तो फुगेल आणि त्याला छान अशी जाळी तयार होईल। झटपट असा होणारा पालकचा ढोकळा ही रेसिपी आपण पाहत आहोत। छान मिक्स करून घ्यायचं आहे, तेल त्यामध्ये पूर्ण एकजीव होईल असं फिरवून बघा, अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण एक लेअर पांढरी करणार आहोत। त्यासाठी आपण थोडंसं बॅटर काढून घेतलं आणि पाव चमचा इनो टाकून छान असं आपण फिरवून हलवून घेणार आहोत, म्हणजे पीठ छान बघा किती छान फुललं आहे, म्हणजे त्याला छान अशी जाळी येईल। सगळ्या पिठामध्ये नाही टाकायचं, जेवढं पीठ आपण सुरुवातीला उकडून घेणार आहोत तेवढ्या पिठामध्येच आपण इनो मिक्स केला आहे आणि छान असं त्याला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ छान फुलेल। अगोदरच मी डब्याला तेल लावून घेतलं होतं। तुमच्याकडे जर ढोकळा पात्र असेल तर तुम्ही त्यामध्ये करू शकता। मी डब्यात लावलं आहे, मला गोल आकाराचं करायचं होतं म्हणून। हे असं छान असं आपण ते टॅप करून घ्यायचं आहे आणि अगोदरच मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये एक जाळी ठेवून त्यावर आपण तो डबा ठेवला आहे शिजायला 5 मिनटं मंद गॅसवर। बघा किती छान फुलला आहे। खाली घेतला आहे आपण आणि जी आपण हिरवी चटणी बनवली होती ती त्यामध्ये टाकणार आहोत
आपण जे बॅटर मिक्स केलं होतं त्यामुळं जी हिरवा कलर आहे तो खाली उतरणार नाही, बरोबर मधल्यामध्येच मधोमध राहील. ज्या प्रमाणात तुम्हाला लेअर हवे त्या प्रमाणात तुम्ही ते टाकू शकता आणि राहिलेलं तुम्ही चटणी म्हणून पण त्याचा वापर करू शकता. खूप सुंदर लागते चव. शेंगदाणे टाकले आहेत आपण, त्यामध्ये पुदिना, हिरवी मिरची, जिरे, पालक आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकली आहे, त्यामुळे स्वाद खूप सुंदर लागणार आहे. पुन्हा आपण गॅसवर 5 मिनटं शिजायला ठेवलं आहे. 5 मिनिटांनी आपण बघतोय. उघडून बघितलं की छान झाले. त्यानंतर आपण पुन्हा पांढरा थर करणार आहोत. त्यासाठी आपण पुन्हा पाव चमचा इनो मिक्स केला आहे आणि वरचा लेअरचा आपण पांढरी लेअर करून घेणार आहोत, म्हणजे वरचा थर आहे तो पांढरा करून घेणार आहोत. इनो टाकल्यानंतर छान असं आपण ते हलवून घ्यायचं आहे, म्हणजे इनो त्यामध्ये ॲक्टिवेट होईल. फेटून घेतलं की बघा किती सुंदर असं त्याला फेसाळलं गेलं आहे, म्हणजे त्याला आपल्या ढोकळ्याला छान अशी जाळी तयार होईल. बघू शकता आपण हिरवा बॅटर, त्यानंतर आपण पांढरा बॅटर टाकला आहे, म्हणजे 3 लेअरचा आपला ढोकळा तयार होणार आहे. पौष्टिक आणि झटपट होणारा असा हा ढोकळा. पुन्हा आपण 5 मिनटं मंद गॅसवर शिजवून घेणार आहोत. 5 मिनटानंतर बघू शकता आपण किती सुंदर झाला आहे. त्यानंतर माझ्याकडनं चिली फ्लेक्स टाकायचे राहिले होते, मी टाकून घेते आणि पुन्हा त्याला थोडंसं वाफेवर हे करणार आहे, झाकून ठेवणार आहे 1 मिनटासाठी. बघा किती सुंदर किती सुंदर दिसतंय बघा. मुलं अगदी आवडीने खातील. मुलंच नाही, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. बघा खालीपर्यंत चाकू शिरला, पूर्ण शिजला आहे. त्यानंतर आपण वरनं फोडणी देणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आपण मोहरी टाकली, जिरे टाकले आणि हिरवी मिरची उभा काप करून टाकले आहे आणि पांढरे तीळ, त्याची छान अशी आपण कढीपत्ता टाकून फोडणी वरनं टाकणार आहोत. सुंदर असा रवा पालक ढोकळा झटपट. कोण अचानक आपल्याकडे पाहुणे आले तर तुम्ही त्यांना अशा प्रकारे सुंदर असा ढोकळा करून घालू शकता. आवडीने सर्व खातील. अजिबात वेळ लागत नाही, फक्त शिजायला 15 मिनिट आणि तयारी करायला 5 मिनिट, असं 20 मिनिटामध्ये झटपट होणारा रवा पालक केक करून बघा मैत्रिणींनो. आणि रेसिपी आवडली की पटापट लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. वरून आपण छान अशी कोथिंबीर पेरून घेतली आहे. त्यानंतर आपण त्याच्या कडा अशा सोडून घेणार आहोत. बघा किती छान फुलला आहे आणि पटकन निघतो आहे. आपण तो ताटामध्ये काढून घेणार आहोत. बघा आपण ताटामध्ये काढून घेतलं आहे. आता आपण त्याचे छान असे तुम्हाला ज्या आकारात हवे आहे त्या आकारात तुम्ही तुकडे करून घेऊ शकता. बघा किती इझिली कट होतोय, शिजला आहे व्यवस्थित आणि चव पण खूपच सुंदर लागते. हिरवा मुलांना वाढणार पण आहे. त्यामध्ये पालक टाकली आहे. एवढी सुंदर अशी ढोकळ्याची रेसिपी मैत्रिणींनो करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ती मला रिप्लाय करायला अजिबात विसरायचं नाही. बघा किती सुंदर लेअर आली आहे, मध्ये हिरवा कलर. बघा किती स्पॉन्जी झाला आहे. बघू शकता आपण पालक रव्याचा ढोकळा, पटकन आणि झटपट होणारा असा ढोकळ्याची रेसिपी. पुढच्या रेसिपी साठी तयार राहायचं आहे. धन्यवाद.